स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी धुळ्यात महारोजगार मेळाव्याचे करण्यात आले आयोजन। दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने शासनातर्फे धुळे येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले। या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। या मेळाव्यात विविध शासकीय व खासगी आस्थापनांनी सहभाग नोंदवत दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरी, स्वयंरोजगार तसेच प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। शासन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रोजगाराच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। कलेक्स सीओ जिल्हा परिषद शेख साहब, ऑर्गनायझर मिस्टर मनीष पवार आणि सर्व इथे उपस्थित एचओडीज आणि ज्या सगळ्या 19 कंपनीज इथे पार्टिसिपेट झाल्या आहेत त्या सर्वांना सुद्धा माझा नमस्कार। मी खूप नाही बोलणार, ऑलरेडी सगळ्यांनी खूप मार्गदर्शन केलं आहे इथे। माझं बोलण्याचं फक्त इतकं राहील की सगळ्यांनी सांगितलं की दिव्यांग है ना, काहीतरी थोडं कुणाला बघायला कमी आहे किंवा चालायला थोडा त्रास असेल तर काहीतरी ॲडिशनल परमेश्वराने कृपा केली असेल किंवा एक दुसऱ्या प्रकारे तुम्हाला स्ट्रेंथ दिली असेल असं आपण समजतो। तर ज्यावेळेस आपण दिव्यांग म्हणतो तर दिव्य या शब्दावर तुम्ही सर्वांनी आज इथे इम्प्रेसिस करायला पाहिजे असं मला वाटतं। सगळे सुशिक्षित एज्युकेटेड क्लास इथे उपस्थित आहे। तर शरीराची कमी जी आहे ना ती प्लस मायनस आपण पूर्ण करू शकतो, पण जो मनाचा मोठेपणा आहे ना तो तुमच्यापेक्षा मोठा कोणाचकडे नसेल असं मला वाटतं। तुमच्याकडे जी सद्भावना आहे, स्वभाव आहे, नैतिकता आहे ती आयुष्यभर जपून ठेवा आणि तीच तुम्हाला कामात येणार आहे। आता इथे ज्या कंपनीज पार्टिसिपेट करत आहेत मी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करते की त्यांनी खूप पॉझिटिव्हली सगळ्यांचं इंटरव्ह्यू वगैरे जे काही प्रोसिजर आहे ती फॉलो करावी। जास्तीत जास्त कसं ह्या कॅम्पचा वर्कशॉपचा बेनिफिट देता येईल ते बघावं। आणि जसं MLA मॅडमांनी सांगितलं, पॉईंट आऊट केलं की 5% जो निधी आहे आम्ही ॲज अ यंत्रणा सगळे एन्श्युअर करू की ते जे 5% निधी आहे तो पूर्णपणे यावर्षी खर्च होईल आणि फक्त खर्चच नाही होणार, ज्या तुमच्या गरजा आहेत त्यानुसार तो खर्च करण्यात येईल। दॅट वुड बी अवर टार्गेट। सो सगळ्यांना इथे खूप खूप अभिनंदन जे पार्टिसिपेट झालं आहे।